हॅलो मित्रांनो, कसं चालू आहे आजचा दिवस? तुम्हाला सगळ्यांना चांगला जाईल. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आपल्या इकडे मुंबईत काल भरपूर पाऊस झाला, वादळी वाऱ्यात होता. पाऊस झाला ही चांगली गोष्ट आहे. थोडा उखाडा होता तो थंडा झाला, पण पावसामुळे भरपूर ठिकाणी मुंबईत भरपूर नुकसानही झालं. तुम्ही बातम्यात बघितलं असाल. जे नव्हतं व्हायला पाहिजे ते झालं. एवढा वादळ सुटलेला, वारा सुटलेला की भरपूर ठिकाणी झाडं पडली, लोखंडी रॉड पडले, होर्डर पडला. त्याच्यात भरपूर जणांचा जीव गेला. आता घाटकोपर पेट्रोल पंपावर मधली जी दृश्य तुम्ही बघितली असाल, की जी होर्डिंग होती ती पूर्णपणे पेट्रोल पंपावर पडली. त्याच्यात भरपूर जण जखमी झाले, 14 जण मृत्यू झाले. त्याच्यात बिचाऱ्यांच्या घरातल्यांना किती त्रास झाला. आपल्या घरातला एक माणूस कधी कमी होतो तर ते दुःख आपल्याला कळतं. तर त्यांच्या घरात काय आज वाईट परिस्थिती असेल. एवढ्या मोठ्या होर्डिंग तुम्ही पास कसे करता? 120 बाय 120 ही होर्डिंग ची जी साईज आहे ती पटते का तुम्हाला? एका पेट्रोल पंपच्या बाजूला. आणि ही होर्डिंग जर कोणी मान्यता दिली आहे लावायची, सगळ्यात पहिले त्यांना अटक करा. ते तर झाली अटक, बोलतात असे, पण फायदा काय? त्या पेट्रोल पंपावरती जे 14 जण मेली त्याच्यातला एक 21 वर्षाचा मुलगा होता. एकुलता एक होता घरात. त्याच्या खांद्यावर सगळी जबाबदारी होती त्या घरातल्यांची. बिचारा तो ह्या आपल्या जीवनातून गेला. त्याच्या घरावर काय आता संकट आले. सरकारने तर बोलले आम्ही मृत्यूवाल्यांना मदत केली 5 लाखांची. त्याला चाटाचे ते 5 लाख रुपये. बिचारा तो माणूस, तो मुलगा 21 वर्षाचा होता. त्याने अजून आयुष्य पण नीट बघितले ना. ते 5 लाखात तो मुलगा परत येणार आहे का? ते 5 लाख रुपये किती दिवस पुरतील त्याच्या घरातल्यांना? असं काहीतरी करा की त्याच्या घरातल्याला आयुष्यभर त्रास नको. त्याचं आडनाव राठोड म्हणून होतं, त्याचं नाव माझ्या आता लक्षात येत नाहीये. त्याची आई कोरोना काळात वारली. त्याला वडील आहेत. त्याला आता त्याच्या घराची जिम्मेदारी कोण उचलेल? सरकार उचलणार आहे? ही जी दुर्घटना झाली मुंबईत, आता ह्या दुर्घटनेवरून पण राजकारण खेळलं चाललंय की ही जी मान्यता दिली ती होर्डिंग लावायची, हे आम्ही नव्हती दिली, ही पहिलेच दिलेली असं बोलतात. अरे पण आता तुम्ही ह्या गोष्टी सोडा, राजकारण सोडा, तुम्ही तुमच्या खुर्च्या वाचवायच्या सोडा. आता ह्यानी दिली परवानगी, त्याने दिली परवानगी, हे करू नका. जे झालं ते झालं. पण आता ह्याच्या पुढे पावसाळा यायच्या पहिलेच ही दुर्घटना होते अशी मुंबईची अवस्था आहे. तर पुढे काय होणार आहे मुंबईत पावसाळा चालू होईल तेव्हा? वडाळ्याला लोखंडी रॉड पडले कार पार्किंग मध्ये. 15 ते 20 कारचं नुकसान झालं. त्या बिचाऱ्याचं कोण नुकसान भरून देणार आहे? वेस्टर्न लाईनला कुठेतरी नारळाचं झाड पडलं रिक्षावर, तर रिक्षावाला जखमी आहे. तो बिचाराचा पोट भरतो रिक्षा चालून एवढा उन्हाळ दुपारचं. त्याची कोण जिम्मेदारी घेते? अहो, माझं एवढं या सरकारला विनंती आहे की जे काही चालू ना आपल्या महाराष्ट्रात ते बंद करा. जर तुम्ही खरं मनापासून तुम्ही गोरगरिबांची सुविधा पुरवायला जर राजकारण करत असाल ना, तर ते मनापासून करा. नाहीतर तुम्ही तोंडही दाखवू नका.
आता तुमची वोटिंग आली तर टीव्हीला तुम्ही एवढे ऍड देता की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे बटन दाबा, ते बटन दाबा. अरे का दाबा? बिचारे गोर गरीब राहतील कुठे? आज ही व्हिडिओ बनवायचं कारण का होता? मी एक साधारण माणूस आहे, मी पण एक मिडल क्लास मधला आहे. जे ज्या घरातून माणसं आज मृत्यू झालेले आहेत त्यांच्या घरात जाऊन बघा काय वातावरण असेल. तुम्ही तर केलं, दिले अलाउन्स मीडियावर की जे मृत्यू झाले त्यांना 5 लाख रुपये आणि जे दवाखान्यात ऍडमिट आहेत त्यांचा खर्च सरकार उचलेल. हे फक्त 2 दिवसाची गोष्ट आहे, नंतर तो कुत्रा विचारणार नाही. मी जनतेला अजूनही सांगतोय, मुंबईतल्या 20 तारखेला आपल्या इथे इलेक्शन आहे, तर सगळ्यांनी आपल्या डोकं चालवा आणि इलेक्शन अशा माणसाला करा की तो माणूस आपल्यासाठी काही करू शकतो. पहिलीची गोष्ट, राजकारणावर भरोसा नाहीच आहे आता माझं तर. पण मी तुम्हाला सांगतोय, पण वोटिंग करा, वोटिंग सोडू नका. बघा आता ते बीड मध्ये, आता मी सकाळी न्यूजला ऐकले की बीड मध्ये बोगस मतं झाली. आता हे बोगस मताचा फायदा हे लोकच उचलतात. यांना थोडा पण लाजा नाही राजकारणी लोकांना. हे फक्त आपले खुर्च्या आणि आपले बँक बॅलन्स वाढवण्याच्या तयारीत आहेत फक्त, बस. आता यांना पुढचे 5 वर्ष भेटले, ते अजून आपल्याला लुटून खातील. काय चांगलं आलं आपल्या महाराष्ट्रात? काय झालं सांगा मला चांगलं? तुम्ही गरिबांचे पूर्ण हाल केले. जो गरीब आहे त्याला अजून गरीब करून टाकताय, जो अमीर आहे त्याला अजून अमीर करतोय. विचार करा हो. ज्याचं सरकार आहे आणि ज्याचं सरकार नाहीये, दोघांनाही सांगतोय. एक गरिबांच्या घरातल्यांना आणि शेतकऱ्यांना समजून घ्या, तेव्हा तुम्ही एक सुखी राहाल. काल एवढा पाऊस पडला मुंबईत, वादळी वाऱ्यासारखा. एका पावसाने, एवढ्या वाऱ्याने एवढे मोठे मोठे दुर्घटना होतात आपल्या मुंबईत. विचार करा ना. तुमचे होर्डिंग पास करायला तुम्ही एवढे मोठे मोठे होर्डिंग लावायचे कसे हे करता, मान्यता देता? हा व्हिडिओ मी बनवतोय, या व्हिडिओचं कारण काय की मला तुम्हाला तुमचा कोणाचाही मन दुखवायचं नाही. पण काही गोष्टी करताना जरा विचार करून करा. सरकार घ्यायचंय, तुम्हाला बनवायचंय ना, तर सरकार कोणामुळे बनतं? आमच्यामुळे बनतं, जनतेमुळे बनतं. तर जनतेचा पहिला विश्वास मिळवा, नंतर तुम्ही वोट मागा हक्काने. एवढंच बोलायचं होतं मला व्हिडिओमध्ये. जर मी काय बोललो असेल बरं वाईट, त्याच्यामुळे सॉरी. पण खरंच सांगतोय, मुंबई जरा बदल आणा. एवढंच बोलतो. धन्यवाद.